कसे आहात तुम्ही? आज आपण हिरव्या टमाटरची चटणी करणार आहे, ते पण कर्नाटकी पद्धतीमध्ये. चॅनलवर नवे असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. हा आहे हिरवा टमाटर, हे आहेत मिरच्या, हे आहेत लसूण व हे आहेत शेंगदाणे आणि हे कोथिंबीर. आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. आता 2 मिनिटं टमाटर भाजून घ्यायचे लाल होईस्तोवर तक. आता आपण हे टमाटर भाजून घेतले आहेत, मस्त लाल झाले आहेत व आता आपण त्यांना कढईतून काढूया. आपण आता मस्त तसेच हिरव्या मिरच्या भाजून घेऊया. 5 मिनिटं भाजायचे आहेत. आता आपण मिरच्यांमध्ये लसूण टाकूयात व त्यांना पण भाजून घेऊ. 2 मिनिटं त्यांना भाजून घेतल्यानंतर त्यांना काढूयात. आपण शेंगदाणे मस्त पैकी भाजून घेतले आहे. आता आपण याला वाटून घेऊया. आता हे आपण शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकू. आता आपण शेंगदाणे बारीक करून घेतले आहे. आता आपण त्यात मिरची व लसूण टाकूया व त्यात टमाटर बी टाकूया व त्याच्यामध्ये मीठही टाकूया. 2 चमचे मीठ टाकूया. आपण आता अशा प्रकाराने वाटून घेतले आहे व आता आपण त्याला तडका देऊया व पहिले तेल टाकून घेऊया. आता जिरी मोहरी टाकूया. आता आपण जिरी मोहरी चांगली भाजून घेतली आहे व आता त्याच्यात हळद टाकूया व आपण वाटून घेतलेलं कूट पण टाकूया व आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात व त्याला फ्राय करून घेऊया व आता याला अशी फिरवून घेऊया. आता त्याला कलर आला आहे. तयार झाली. आता आपली टमाट्याची हिरवी चटणी तयार झाली आहे. हा व्हिडिओ लोकात तुम्हाला कशी वाटली ही चटणी आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये. भातासोबत व भाकरीसोबत खूप भारी लागते. धन्यवाद.